यवतमाळ येथे 335 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन। आदिवासींच्या जीवनात येत्या 3 वर्षांत आमूलाग्र परिवर्तन घडेल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात 1 लाख कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना व उपक्रम राबविण्यात येत असून पुढील 3 वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे आज एकूण 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते। मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोळसाम, आमदार किसनराव वानखेडे, सहिताई डहाके, संजय देरकर, श्याम कोडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना आदी यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आदिवासी समाजासाठी 54,000 कुटुंबांना घरे, नळांद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना व उपक्रम आणले तशी भरीव कामगिरी त्यापूर्वी झालेली नाही। आदी कर्मयोगी योजनेतून जिल्ह्यातील 366 गावांची निवड झाली आहे। योजनेतून राज्यातील 30 लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे, त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यापक दृष्टीमुळे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे, असे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे आज एकूण 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच उपक्रमांचा शुभारंभ झाला। आदिवासी विकास विभागाच्या 5 वसतिगृहे व इतर कामे मिळून 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा समावेश आहे। तसेच बांधकाम विभागाची 67 कोटींची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेतील 11 सौर ऊर्जा प्रकल्प, इतर कामांसाठी 158 कोटी व इतर विविध विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे। विविध विभागांतर्फे योजनांची माहिती देणारे कक्षही उभारण्यात आले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज मराठी। आज आपण काही महत्त्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलंय। विशेषतः जवळपास 289 कोटी रुपयाची प्रकल्प, ज्यामध्ये शाळा आहे, हॉस्टेल आहेत, दवाखाने आहेत, वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा 12 तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। यवतमाळ जिल्ह्याने 35 मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत। 14,000 शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार आहे। योगी अभियानाची सुरुवात आताच अशोकजी उईके साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की देशामध्ये हा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी याची सुरुवात केली आणि राज्यामध्ये याची सुरुवात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळपास 32 जिल्ह्यामध्ये खरं तर 214 तालुक्यामध्ये आता उईके साहेबांनी सांगितलं 4,975 गावांचा खऱ्या अर्थानं समावेश आहे। आज मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आनंद आहे की माननीय उईके साहेब आपल्या जिल्ह्याचे आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातल्या जवळपास 336 गावाचा सुद्धा समावेश या खऱ्या अर्थानं अभियानामध्ये या ठिकाणी केला गेलेला आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।